मित्रांनो, ह्या वर्षातील पारंपरिक मैदानं आणि एक नाव कॉमन आहे. कोरेगाव असेल, पेडगाव असेल आणि आत्ता जुना जे बैलपोळ्यानिमित्त जे माळशिरसचं मैदान होतं ते, ह्यामध्ये एक नाव कॉमन आहे, ते म्हणजे मेहरबान. तुम्ही जर ह्या बैलाची कदकाठी पाहिली तर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल की हा बैल पळतो कसा, एवढे विक्रम कसे आहेत. तर ह्या सगळ्या मैदानात एक नंबरचा मानकरी आणि अनेक प्रेक्षकांची मनं जिंकणारा मेहरबान आपल्यासोबत आहेत. त्याचे मालक दीपक शेठ. जसं सांगितलं, तिन्ही मोठी मैदानं महाराष्ट्र ती मैदानं बघत असतं. प्रत्येक मालकाची इच्छा असते की ह्या मैदानात राहावं. तिन्ही मैदानात साध्य केलं. विशेष आजसुद्धा ते साध्य केलं. आज बोलायचं झालं तर हा मैदान आम्ही ठरवलेला असा होता का 10 दिवस अगोदर आम्ही नियोजन केलेला होता. त्या नियोजनाचा सारखं सांगायचं झालं तर नितेश गायकवाड आणि ज्ञानू ठाकूर यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजचा मैदान पार पाडला. बरं, पार पडला आणि सगळं महाराष्ट्रानं बघितलं की एक वेगळे बैलाचं एक आपण म्हणू की करिश्मा आहे बैलाच्यात. दिसाय छोटा असला पण त्याचं स्पीड. तर एकंदरीतच काय सांगाल, ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा घेतला असेल त्यावेळेस काय प्रतिक्रिया येत होत्या? पहिल्यांदा घेतला म्हणजे बैल घेण्याचं कारण म्हणजे पहिला जो महबूब बैल होता माझ्याजवळ, तर महबूबच्या दावणीला हा मेहरबान बैल होता. तर मग महबूब जरा आता वयाने जरा थोडा झाला, मग मेहरबानचं नियोजन केला. त्यामध्ये बैल आम्ही तो खरेदी घेतला. बरं, आज विशेष म्हणजे मुली आलेत तुमच्या आणि जर बैलगाडी क्षेत्र पाहिलं तर नेहमी म्हणतो की बैलगाडी क्षेत्रात जर बैल पळतो तर कुठल्याही स्त्रीचा माया हाच त्या बैलाभोवती असतो, बैलावरती फिरत असतो आणि त्यामुळे यश भेटत असतं. तर आपण म्हणतो की लेडी लक आज तुम्हाला भेटलं म्हणाल. 100% या मुली या माझ्या बोलायला तर भाग्यलक्ष्मी आहे ते माझ्या आल्या लक्षात. तिन्ही मुली आणि हा मुलगा राधे आल्या लक्षात. आम्ही 4 मुलं माझी आहेत ही आल्या लक्षात. जसं दीपक शेठ यांनी सांगितलं की लक्ष्मी आहेत आणि मुली म्हणजे लक्ष्मीच असतात. ताई, काय करता तुम्ही? मी सध्या इंटिरियर डिझायनर आहे आणि म्हणजे आहे सध्या बेसेस चालू आहे साधं. नाव काय तुमचं? भूमिका दीपक पाटील. बरं, आता मेहरबान पहिल्यांदाच बघितला का पळताना? नाही याआधी सुद्धा बघितलंय त्याला, म्हणजे जी काही शर्यत होती त्याची आम्ही ती लाईव्ह बघतोच, पण लाईव्ह नाही, प्रत्यक्ष मैदानात याआधी सुद्धा बघितलंय. माळशिरसला आणि हा दुसरी वेळ त्याला बघायची प्रत्यक्षात. आता कसं आहे, एवढी मोठी स्पर्धा असती, एवढ्या सगळ्या गोष्टी चालू असतात ताई, एवढी प्रसिद्धी, सगळा गुलाल. काय सांगाल, बैलगाडी क्षेत्र तुमच्या मतानुसार तुम्ही इंटेरियर डिझाईन करता तर कशा पद्धतीनं सांगाल? नाही, असं बैलगाडा शर्यत असं खूप चांगलं आहे आणि असं नाही की ते मुलांसाठीच वगैरे आहे. मुली पण असं करू शकतात, असं नाही का ते नाही करू शकत. आता माझी बहीणच बघू शकता, ती खूप व्हायरल पण होते, तिच्या रील्स वगैरे खूप ट्रेंडिंगला असते. ती जेव्हा येते तेव्हा ती व्हायरलच होऊन जाते. म्हणून असं नाही की फक्त मुलांसाठीचे, मुली पण करू शकतात आणि करून पण दाखवतात. आता आम्हीच बघा. मेहरबानीविषयी काय सांगाल, म्हणजे तुम्हाला मारतो किंवा कशा पद्धतीनं एक नातेसंबंध असतात? बैल आहे, बैल नसतो तो आपल्या घरातीलच असतो. जसं तुमचा परिवार आहे, परिवाराचा हिस्सा असतो. हो, तो परिवाराचा हिस्सा आहेच आमचा आणि त्याच्याबद्दल सांगायचं काय तर शब्दच कमी पडतात. तो असा छोटा पॅकेट बडा धमाका आहे. तो दिसायला खूप छोटा आहे पण तो खूप काही सिद्ध करून दाखवतो आणि जे लोक त्याच्याबद्दल बोलतात की हा बैल काय हे ते, तो सगळ्यांचा गप्प करून दाखवतो. असा बैल आहे आणि तो कधीच आम्हाला नाराज करत नाही, कधीच नाही. रिस्टाल कोण आहे यातलं? हे आहेत का? आता तुम्ही सगळ्या गोष्टी करत असाल, व्हिडिओच्या माध्यमातून डायलॉग करत असाल, तर आत्ताच्या क्षणाला कुठला डायलॉग तुम्हाला आठवतोय? ह्या एकंदरीत विजय झाला मेहरबान त्याच्याबद्दल. छोटा पॅकेट बडा धमाकाच आहे तो आमच्यासाठी, कारण की माझ्या पप्पासाठी तो बैल पळतो. माझ्या पप्पाचं नाव त्यांनी खूप मोठं केलं आहे आणि तो दीपक शेठ पाटील हे नाव टॉपला राहणार आहेत 100%. तुम्ही काय करता? मी हल्ली 9वीत आहे. 9वीत आणि रील्स चांगला आहे. मुलींना स्वातंत्र्य दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांना, मुलींना बैलगाड्याच्या शर्यतीत आणणं
ह्या खूप मोठी गोष्ट आहे, कारण बघितलं तर सगळे पुरुष असतात. आता यायला लागलेत मुली, अनेक बैलगाडी मालकीनी झालेत, पण मुलींना आणणं काय सांगाल? मुलीला आणणं म्हणजे आता बघा, माझं शौक आहे, माझ्या पूर्ण मुलींना भरपूर आवडतं आहेत, त्याच्यामुळं मुली पूर्ण माझ्या यायला तयार असतात, त्या नाराज नाही होते. मी त्यांना बोललो का लागलेच यायला तयार येतात त्या, त्याच्यामुळं नाही. पण यो जरा यो कमी येतो. कसं सांगाल, एक नंबर झाल्यानंतर सातत्यानं एक नंबर करणं, तर बैलगाडी क्षेत्रात यश टिकवण्यासाठी काय करायचं तुमच्या मतानुसार? आता यश ठिकाणी बघा, हा नंदी आहे. तर नंदी कल्पवरती या करतं, हे सांभाळते, आमच्या या धावणीत या करतो आहे, त्याच्यावर हे डिपेंड आहे आमचा ना. याच्या पुढे आता बघूया, आता चालू आहे आमचा नंदी विसरा घ्यायला या हे करायला. आता महबूबचं हे झाल्यानंतर आता मेहरबान आला, आता मेहरबानचं बघू. मेहरबाननंतर एक रॉबिन पण आहे, रायफल आहे, असं 2-3 बैलं माझ्या दावणीत आहेत झाल्या. प्रयत्न करत राहणार, सतत करत राहणार 100%. एका बैलाचा उल्लेख होतोय सारखा, महबूबच्या दावणीत हा बैल, महबूबनं बिनजोड शर्यत गाजवली आणि आता हा 3 फेरं गाजवतोय, त्याच्यानंतर बिनजोड गाजवतोय. एका बैलाचा आशीर्वाद घेऊनच हा बैल पळतोय. आता बैल हा शोधला कुठं, तर माझ्याबरोबर एक व्यक्तिमत्व आहे. तुम्ही हा बैल शोधलाय, हा नक्की बैल कुठला आहे? पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. विशाल माने, शिरंबे. कुठं सापडला हा हिरा? सांगोलीच्या बाजारातून आणला. पण त्यावेळेस तर लहान असेल ना? हो, लहान होता, बारीक. किती 8-9 महिन्याचा होता. होय. मग काय बघितलं या बैलात घेताना पहिल्यांदा? काय अशीच 2 वासरं घेतलेली, हां. त्यात हा निघाला. आणि बघा मग असंच 2 वासरं घेतलेली ना, आज एवढ्याच 1000 गाड्यात वेगळेपण ह्यानं सिद्ध केलं. ते म्हणजे त्याचं कसं आहे, मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे, असं त्याचं हा एक आता सगळ्यांना माहीत झालं. आगामी कसे नियोजन असतील, आगामी मैदानं येतील, कशा पद्धतीनं असेल मेहरबानचं नियोजन? आता 9 तारखेला बिंजोर आहे. आता बिंजोरला आता 2 दिवसांना आमचा चालू आहे जरा बोलणं एक दोघांशी. मग त्यानंतर आम्ही नियोजन 9 तारखेला नियोजन बिंजोरचा अड्डा आहे. पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. मित्रांनो, जसं सांगितलं, जी पारंपरिक मोठी मैदानं झालीत, कोरेगाव असेल, पेडगाव असेल आणि अगदी माळशिरस, या मैदानामध्ये सगळ्यांची मनं जिंकलेत मेहरबाननं. आणि हा आकडा असाच वाढत राहो, त्याला उत्तरोत्तर यश मिळो, असाच गुलालात बैल राहो अशी प्रार्थना करू. मित्रांनो, जे जुना बैलपोळाचं मैदान झालं माळशिरसचं, यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत मेहरबान आणि मल्हार. मित्रांनो, जे माळशिरसचं जुना बैलपोळ्याचं पारंपरिक मैदान झालं 41 वर्षाचं, त्यामध्ये नवीन कोरा विजेते आपला भेटलेला आहे मल्हार, संतोष तोडकर यांचा मल्हार. काय सांगाल, पायऱ्याचं नियोजन कुणी केलं ते सांगा पहिल्यांदा. पायऱ्याचं नियोजन हे दादांनीच केलेलं. बरं. ह्याच्या अगोदर कधी पळाली नव्हती ना गाडी? ह्याच्या अगोदर कधी मेहरबान आणि मल्हार कधी पळाले नव्हते. थोडी माहिती घेऊया, नक्की हा मल्हार कुठला आहे, कुठली खरेदी आहे? मल्हार हा दादांनी खरेदी केला, वाशिमचा आहे. दाताला कसा आहे आत्ता हा? दाताला आता 4सा आहे. इकडं आल्यापासून सातत्यानं बिनजोड असेल किंवा 3 फेऱ्याचं मैदान असेल, चमकदार कामगिरी करणारा बैल म्हणून बघितलं जाते. मल्हारची जेवढं सांगावं तेवढं कमी. मल्हार कायम आजपर्यंत जेवढी मैदानं झालेत सलग त्यांनी गुलाल दिला आहे. आणि आज प्रथमतः मल्हार आमच्या ह्याच्यात आल्यापासून पहिल्यांदा आमचा हिंदकेसरीचा, ओरिजिनल हिंदकेसरीचा 1 नंबरचा मान 1 नंबर पहिलाच झालं. पहिल्यांदा झाला. 1 नंबरचा पहिलाच झाला आहे. पहिलाच झाला हिंदकेसरी. नंतर दुसरा नंबर 1 नंबर केलेत, पण हिंदकेसरी माळशिरसचा मैदान जो नंबर पोहायचा पहिलाच 1 नंबर आहे त्याचा. आत्ता हे बोलतात 1 नंबर, तर 1 नंबर ह्यांचाही मोठा हात आहे. कारण जाकी कोण होतं, ही जोडी पळाली तर भैया ड्रायव्हर. काय सांगाल, दोन्ही वेगळ्या प्रवृत्तीची बैलं वेगळ्या पद्धतीनं पहिल्यांदा पळत होती एकमेकांबरोबर. तर जाकी म्हणून काय अनुभव सांगाल दोन्ही बैलांचा? जाके म्हणून अनुभव म्हणजे माझा दोन्ही पण बैलं मी पहिल्यांदा हाणले आहेत. म्हणजे मेहरबान पण मी पहिल्यापासून हाणतोय, मल्हार पण हाणला. आणि गाडी गटालाच पाहिल्यावर मी याला दादांचा फोन आला की गाडी कशी पाहिली, म्हणतो चांगली पाहिल्या गाडी तर गट सीमेमध्ये आणि फायनलला पण मध्ये पाहिली तर गाडी 100% आपण 1 नंबर करू.
तर दादा म्हटलं ती मला तर गाडीला स्पीड वाटतंय, पण आज म्हणजे काल परस आज गाडीला जास्त स्पीड लागलं. हां, जर जॅकी तुम्ही म्हणून काम करत असाल तर पळण्याची पद्धत आहे, खालनं स्पीड आहे का तोंडाला स्पीड आहे? ही जाग्यापासून गाडी पळत्या, जेवढा पल्ला असेल तेवढं पुढं पण गाडीला स्पीड लागते. टीममध्ये असता ना तुम्ही? मी बैल सांभाळला असतो, स्वतः माझ्याकडे बैल असतो. कुठं? शिरावड्यामध्ये असतो मी राहायला. कुठलं शिरावडे? हे आपलं कराड बसलो. बरं. हो, कसं आहे मग, ॲग्रेसिव्ह बैल आहे का? बैल वेगळाच आहे. याच्यासारखा बैल आजपर्यंत मी कुठला सांभाळा पण नाही आणि याच्यासारखी सांभाळणी पण नाही कोणाला. काय कारण काय, असं का म्हणतात? असं का म्हणजे बैलच एवढा ॲक्टिव्ह आहे, म्हणजे ह्यो बैलच वेगळा आहे सगळ्यापेक्षा. काय वेगळं पण आहे? सगळेच वेगळे पण आहे त्याचं. तुम्ही बघू शकता त्याची पाळण्याची गती बघा किंवा सगळेच वेगळे, त्याचा राग बघा. लागलं ॲग्रेसिव्ह आहे? सगळ्यात राग वाईट बैलाचं आहे. हां का? हो, मथुरच्या नंतर जर राग असं नाही बैलगाडा क्षेत्रात तर मी त्याच्यानंतर मानणारच. बरं. हो आता झाला असेल दादांचा कॉन्टॅक्ट संतोष दादा? हो हो. काय म्हटले? दादा आनंदित. दादाला सांगितलं होतं आपल्याला हिंदकेसरीला 3 मैदान झाले, 3 मैदानात 2-2 नंबर केला आहे, आपल्याला 1 नंबर करायचा. आणि ते भाईयाचं नाम आधीच म्हणजे आमचा रोज कॉल असतो दादाचा माझा भाईयाचा. आम्ही सांगितलेलं 1 नंबर करायचं हिंदकेसरीला, आणि आमचं सकाळीच बोलणं झालेलं आपणच 1 नंबर करणार. का तर बैलावर तेवढा विश्वास आहे आणि बैल आजच्यापेक्षा म्हणजे दुसऱ्या दिवशी जास्तच पळत होते. मुंबईमध्ये सगळ्यांनी बघितलंच होतं, त्याच्यामुळं बैलाचं दुसऱ्या दिवशी कोणी गणित लावू शकत नाही आहे. बैल एवढा पळतोय आणि बैल मग थोडा पडल्यामुळं थोडा जरा बरेच दिवस घरी बांधून ठेवला होता. सगळ्यांना वाटलं बैल बांधू नये, बैल काय करतो. गटाला पाहिल्यावर सगळ्याला अंदाज वेगळा वाटला, पण ह्यो मल्हार असा बैल आहे याच्यावर आजपर्यंत गाडीच बांधून पळविलेली. म्हणजे आपल्या बैलाचा मोठेपणा नाही, पण सगळं जग बघतं मल्हार म्हणजे मल्हारच, याचं नाव मल्हारच आहे. ह्यो काहीतरी वेगळंच घडतो दरवेळेस. तुम्ही आत्ता थोडंसं इतिहास सांगितलं की 3 मैदानात 2-2, कुठल्या मोठ्या मैदानात जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना सांगा. माळशिरस हिंदकेसरी, पेडगाव हिंदकेसरी. हिंदकेसरी होतं पण फायनल झालं ना. म्हणजे राहिलेलं फक्त 1 नंबर हुलकावणी देत होतं. हो, आणि आज ते साध्य झालं आणि ते करायचं होतं आपल्याला. एवढ्या सगळ्या पोरांची बैला मागा मेहनत आहे, म्हणजे सगळेच पोरं त्यासारख्या सांभाळणी नाहीच कुठं. म्हणजे आम्ही सगळेच जण त्याच्यावर एवढं म्हणजे साधे त्याला काडी टोचणार नाही एवढं पोरं दक्षता घेते सहजासहजी जरी. त्याच्यामुळे त्याने त्या साध्य केलं आणि 1 नंबर म्हणजे त्यांनी सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या. ती एकदा फक्त 1 हिंदकेसरीचं तेवढं 1 नंबर करायचं होतं आणि तो पण आज त्याने पूर्ण केला. बरोबर. हो. आणि संतोषजी तोडकर आहेत, यांचं सुद्धा स्वप्न होतं पहिलं घेतले सगळे विक्रमी किमतीची, पण तो 1 नंबर सापडत नव्हता. आज सापडला एवढ्या वर्षातून. हो, नाही दादा म्हणजे दादाचा स्वभाव अख्ख्या बैलगाडा क्षेत्रालाच माहिती कसा आहे काय आहे. त्याच्यामुळे त्या माणसाच्या दावणीला बैल पळतात, त्या माणसाच्या मनात कधीच कुठल्या बैलाविषयी वाईटपणा नसतो. ते माणूस म्हणतो आपल्याला 2 होत्या, पण गरिबाच्या बैलाने कुणीतरी 1 नंबर करावं हा असं शेटचं आम्हाला कायम सांगणं असतं. का तर त्याला उलट चांगली किंमत द्यावा. आपल्याकडं तर काय आपला बैल अख्ख्या महाराष्ट्रालाच माहिती मल्हार काय आहे, सुंदर कोण आहे, पण दुसरा कोणाच तरी गरिबाचा बैल उजाडात येऊन त्याला पैसे हवं हे दादाचं कायम म्हणणं असतं. पायऱ्यात पळणार कोणाच्या एखादा नवीन उमट. एखाद्या नवीन नंदीच्या 100% आपण गळ्यात पाहणार, म्हणजे आपण सगळ्यालाच बैल देतो आणि देणार. तुमचं नाव सांगा. अनिकेत पाटील बेडकर. बिडकर. कुठं बैल असतो हा? ह्यो बैल शिरावड्यात सांभाळला असतो. हो. जाता जाता काय सांगाल, कशा पद्धतीनं एक एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल मिळवणं, तरुण आहात, एक जॅकीला किती महत्त्वाचा असतो एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल? म्हणजे एवढ्या मोठ्या म्हणजे सगळ्यात कष्ट जॅकीच आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, एवढ्या मोठा नंदी गडी सगळं 3ला उठणार, मैदानात येणार, सगळ्या म्हणजे 2 बैल मालकांचा विश्वास आपल्यावर की गाडीत आपल्याला नंबरात बसवणं हे सगळं आपल्यावर आहे. गाडी दूर येणं सगळं म्हणजे जेवढं कष्ट आहे ते जॅकीच आहे. काय फॉल्ट झाला काय झालं तर ते सगळं जॅकीवर येतं आहे. आणि कष्टही आहे आणि यशही आहे. आणि यश मिळवलेलं आहे, एवढ्या पारंपरिक मैदानात यश मिळवलं आहे. मित्रांनो, मल्हार बघू शकता, संतोष तोडकर यांचा मल्हार, आणि त्याबरोबर पळाला मेहरबान. काय म्हणताय, काय बोलायचे? काल रायनाची गाडी होती, मी म्हणजे भैयाला म्हणजे रायनाच्या गाडी म्हणजे रायनाचं म्हणजे आमचा घरचा बैल आहे रायना. भैयाला म्हणलं आपल्या रायनाची गाडी आण, का तर मामाच्या गावचं मैदान आहे. मी काय ड्रायव्हर लोकांना विचारलं गाडी बसणार का, हे म्हणले ही आमची फिक्स गाडी ती आमची फिक्स गाडी. रायनाने 1 नंबर करा आमची इच्छा होती, का तो आमच्या स्वतःच्या घरचाच बैल आहे, पण मला 1 नंबर केला. भैयाला 1च नंबर करायचा होता. म्हणजे एवढा ड्रायव्हर असा आहे, मी सगळे ड्रायव्हर बघितले ज्यांच्यावर मी स्वतःपेक्षा जास्त विश्वास टाकला त्यांच्यापेक्षा पोरगं वेगळे लोक काय म्हणणार. मी याला जवळून अभ्यासलं आहे त्याच्यामुळे सांगतो, म्हणजे या पोराचा विषय वेगळा आहे. म्हणजे इमानदार आज सुंदरच्या गाडी येऊ नसतो, आमच्या मल्हारची गाडी फिक्स ह्यो ड्रायव्हर आहे आमच्या मल्हारचा. ह्यो सुंदरच्या गाडी नसला तरी सुंदर सोडायला कायम असतो, म्हणजे फिक्स येणार म्हणजे येणार. म्हणजे असं काहीतरी माणूस पाहिजे
कारण तो काय प्रामाणिक माणूस पाहिजे. एकच माणूस कमावा पण असं कमीला पाहिजे काहीतरी, तरच अर्थ या नादामध्ये. काय म्हणता, एकच माणूस कमवा पण तो आयुष्यभर पुरला पाहिजे असं काहीतरी. जसे आमचे शेट आहेत हे बैलगाडा क्षेत्रात, म्हणजे असा माणूस दादासारखा मला भेटला हे लय मोठी गोष्ट आहे. असा माणूस सहजासहजी घावणार नाही कोणाला. म्हणजे एवढा देव माणूस, म्हणजे त्याच्यामुळे एवढे नंदी त्यांचे पळतात. आज लोकांनी किती बैल घेतलेत, फेल होतात, पण या माणसाचे स्टार चांगले आहेत. आणि या माणूसाचे एक म्हणजे वेगळाच आहे या क्षेत्रामध्ये. बघितलं असं कधी बाईट देणार नाही, कधी कालवा नाही, काय नाही, एकदम शांत कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे थोडीचे ड्रायव्हर बोलताय तुम्ही, ड्रायव्हरांची पार्श्वभूमी काय तुम्ही करायचं ह्याच्या अगोदर? ह्याच्या अगोदर म्हणजे सगळ्यात आधी मी आमच्या मामांचं दुकान आहे कशाचं? गुलालाचं, म्हणजे चहा भाज्याचं. मी आमच्या मामासनी घरचा नाद आहे, म्हणजे बैल जायत आपले स्वतःचे. मग त्यांच्या संघ येत होतो. मग माझा मित्र समीरबाई इस्लामपूर पेठ आणि इंजिनियर राहुल सावंके यांच्यावर दोस्ती झाली परत माझी, विशाल ड्रायव्हर. मग आम्ही पुण्याला अड्ड्याला गेलो. तिथं एका गाडीचं जो मोडलं, दुसऱ्या त्यांच्या गाडीत ड्रायव्हर बसत नव्हता, म्हणजे समीरबाईचा शाहीर. पहिल्यांदा मला राहुल दादानी म्हणजे सांगितलं की ही गाडी आज तुला हाणायला लागते, काय होईल ते होईल आपलं. आणि त्या पहिल्याच हांडेवाडीच्या मैदानात माझी गाडी फायनलला राहिलेली. त्याच्यानंतर प्रवास चालू झाला आणि त्याच्यानंतर प्रवास माझा चालू झाला. मित्रांनो, गुलाल विक्रेता म्हणून काम करायचे आणि आज गुलाल आहे, पण एवढ्या मोठ्या मैदानात जाकी म्हणून. खरंच गुलालाचं महत्त्व मोठं आहे बैलगाडी क्षेत्रात आणि हा गुलाल असाच मिळत राहो ही प्रार्थना. धन्यवाद.